स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। कोळी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळण्यात आले कोळी समाजावर अन्याय करणारे परिपत्रक। कोळी समाजावर अन्याय करणारे शासनाचे परिपत्रक तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी कोळी समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी शासनाच्या परिपत्रकाची प्रत जाळून निषेधही व्यक्त केला। सदर परिपत्रकामुळे कोळी समाजाच्या हक्कांवर गदा येत असून समाजातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात कोळी समाजाच्या विविध मागण्यांचा समावेश असून समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी कोळी समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। आमच्या समस्त महाराष्ट्रभरातून 26 मे 1926 रोजी आदिवासी विभागातर्फे जो अन्यायकारक जी.आर. हा आमच्या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळींसहित 33 अन्यायग्रस्त जमाती ज्या 40 वर्षापासून संघर्ष करत आहेत त्यांच्या विरोधात काढण्यात आला। त्या जी.आरच्या विरोधात आम्ही ही आज जी.आरची होळी केलेली आहे आणि ह्या होळी केल्यानंतर आज तो जी.आर रद्द करण्यात यावा असं मुख्यमंत्र्यांना या निवेदनाद्वारे आम्ही कलेक्टरांना निवेदन देत आहोत। हे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रभरात आज प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर दिले जात आहे आणि याच्याने तात्काळ जी.आर रद्द करण्यात यावा। या विरोधात जर जी.आर रद्द नाही झाला तर सगळ्यात मोठं आंदोलन या महाराष्ट्रात होईल। त्याचप्रमाणे आम्ही अनेक वर्षापासून कोळी नोंदीवरून पाठपुरावा करून कोळी नोंदीच्या आधारे रहिवासी पुरावा ग्राह्य धरून आम्हाला तात्काळ आमचं परिपत्रक निघावं ही मागणी करत आहोत। त्या अनुषंगाने आज हा जी.आरची होळी करण्याचा कार्यक्रम आमचा झालेला आहे आणि यशस्वी असा कार्यक्रम महाराष्ट्रभरात, संपूर्ण महाराष्ट्रभरात हा सुरू आहे।